भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँच मॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधील गर्दी याने सारिका त्रासून गेली. कशीबशी वेळेत बँकेत पोचली. ब्रँचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्याची ओळख, कामाचे हँडओव्हर यात जेवणाची वेळ कधी झाली हे तिला समजलेच नाही. तिने डब्बा आणलाच होता. आधीचे ब्रँच मॅनेजर श्री गोरे यांच्याबरोबर ती डब्बा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त ती एकटी उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावं अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला निहाळत होती. शेवटी शटर बंद करण्याची वेळ आली तेव्हा ती निघून गेली. ती कोण हे सुद्धा सारिकाने विचारले नाही. इतकी ती नगण्य होती. 4 दिवसांनी गोरे सर गोरेगावला ब्रँचला जिथे त्यांची बदली झाली होती तिथे निघून गेले. काही अडलं तर नक्की फोन करा असे सांगून गेले. जाताना एवढेच म्हणाले, त्या दिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती त्या बाईला उभी करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठचे तरी जुने पैसे मागत असते व त्रास देते. मी सुटलो. सारिकाने फक्त हो म्हटले. दुसऱ्या दिवशीपासून सारिकालाच ब्रँचचे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून जुलै महिना कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्हीही कमीच होत. मात्र झोनची मीटिंग होऊन ब्रँचला टार्गेट दिलं गेलं. सारिकाने मार्केटिंगसाठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. 8 दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशा रीतीने कामाला सुरुवात झाली. ह्या ब्रँचमध्ये स्त्री कर्मचारी जास्त होत्या. त्यामुळे साड्या, दागिने, ड्रेस, मूलबाळ हे विषय सतत चालू असायचे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले होते. ते समोर ठेवून काम कोणाला वाटून द्यायची याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धपकन समोरच्या खुर्चीवर बसलं. सारिकाने मान वर करून बघितलं तर तीच होती. पहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला न्याहाळणारे. सारिकाने तिला नीट निरखून बघितलं. ती शरीराने क्रश, काळी सावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहऱ्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहरामोहरा होता. तिने पांढऱ्या केसांची कशीबशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबीन बांधली होती. अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम रंगाची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाऊज व पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता. तिला अशी अचानक कॅबिनमध्ये घुसलेली पाहून सारिका म्हणजे मी धसकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. मी अनिच्छेने तिला विचारले, काय काम आहे? ती म्हणाली, माझे पैसे हरवलेले पाहिजेत. मला काहीच समजेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? पैसे कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापटा विचारले. ती म्हणाली, 10 वर्षापूर्वी मी भरलेले पैसे बँकेने हरवले. मी तिला सांगितले, पुरावा घेऊन ये आणि माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारले, आता काय राहिलं? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता. बँकेचे पासबुक देखील नव्हते. मी तिला सांगितले, बँकेचे पासबुक घेऊन ये, मगच आपण बोलू. आणि आता तू निघू शकतेस. मला खूप काम आहे. ती निराश होऊन निघून गेली. मी तिचे नाव माझ्या डायरीत लिहून घेतले. पासबुकच नसेल तर मी देखील काय करणार होते. घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडले. सर्व कर्मचारी सुट्ट्या संपवून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. 15 दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धपकन माझ्यासमोरच्या खुर्चीवर बसली. हातातील विटक्या कापडाची पिशवी तिने माझ्यासमोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या.
व एक फाटके आणि भिजून पुसट झालेले पासबुक होते. माझ्या महत्त्वाच्या कामाच्या मध्येच या बाईने हा पसारा घातला होता. ती बाई मला म्हणाली, घरात होतं ते सगळं मी शोधून आणलं आहे. आता माझे पैसे द्या. मी चिडलेच. मी तिला म्हणाले, तू हे सगळं इकडेच ठेवून जा. मला वेळ मिळाला की मी बघेन. ती बाई हुशार होती. मला म्हणाली, मला याची पोचपावती द्या. मी तिला सांगितलं, ह्या चिठ्ठ्या उचल. एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही. त्याची एक प्रत काढून मला दे. मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्क्यासह पोचपावती देते. शेवटी ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली. ह्यावेळी आठवणीने मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल मी पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला बघितला होता. मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेटमध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचे नाव लिहून ते डॉकेट मी माझ्या खणात ठेवून दिले. 8 दिवस मी त्या डॉकेटकडे ढुंकून देखील पाहिले नाही. पण का कोण जाणे, मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण येत असे. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर ठेवले. कर्मचाऱ्यांनी घरी जायला अजून 1 तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या कॅबिनमध्ये बोलवले. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेटमधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्याने त्या तारखेप्रमाणे लावून घेतल्या. ह्या पावत्या 10 वर्षापूर्वीच्या होत्या. आमच्या ब्रँचला एवढा जुना डेटा नव्हता. कर्मचाऱ्याने सरळ हात वर केले. मॅडम, एवढा जुना डेटा अकाउंटंट डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाला आहे. आता ते काही मिळणार नाही. त्या दिवशी इथेच ते काम थांबलं. सोमवारी बँकेत आल्यावर मी अकाउंटन्ट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्यांनी सगळं केस सांगितली. मी तारखेप्रमाणे पावती वरील रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकाउंटन्ट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला व काहीही झालं तरी ह्या पैशाची एंट्री शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. आता मी निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती. माझ्या लक्षात आलं, पूर्वीच्या ब्रँच मॅनेजरने एवढे सुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होतं. 8 दिवसाने मला अकाउंटन्ट्स डिपार्टमेंटकडून एक मेल आलं. त्यात म्हटलं होतं, या बाईचा खाते नंबर 5001 आहे आणि या बाईने सगळे पैसे 5010 या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यावर नंबर 5010 असाच घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलं आहे. ते खाते तर शहा नावाच्या माणसाचं आहे. या शहाने ते पैसे 10 वर्षापूर्वीच काढून घेतले आहेत आणि खातं बंद केलं आहे. मी शहाचा पत्ता पाठवत आहे. तुम्ही ब्रँचला हे प्रकरण सोडवा. अशा रीतीने अकाउंटन्ट्स डिपार्टमेंटनं हात झटकले. मला एकदम वैताग आला. या प्रकरणात हात घातला व डोक्याला भलता ताप झाला. एक मन म्हणालं, तिचीच चूक आहे. खाते क्रमांक चुकीचा का घातला? दुसरं मन म्हणालं, कर्मचाऱ्यांनी किंवा चेकिंग करणाऱ्या ऑफिसरनं देखील का बघितलं नाही? त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता. मी प्रथम कुलकर्णीबाईला बोलावून घेतलं. आजसुद्धा ती त्याच साडीत तशीच गबाळी आली होती. आज प्रथम मी तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकाउंटन्ट्स डिपार्टमेंटचं लेटर प्रिंट काढून वाचायला दिलं. मी तिला विचारले, तू पासबुक का भरून घेतलं नाहीस? वेळेत पासबुक भरलं असतं तर तेव्हा समजलं असतं. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडी थोडकी नाही तर 1.25 लाख रुपये एवढी होती. तिने मला तिची कहाणी सांगितली. तिचा नवरा 10 वर्षापूर्वी मलेरियाने वारला. तो म्युनिसिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता.
घरी गरिबी असली तरी वातावरण शिस्तीचे आणि सचोटीचे होतं. मुलगा 10वी शिकत होता. शिकायला बरा होता. नवराच त्याचा अभ्यास घेत असे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर तिने आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवला. मुलगा इंजिनियर असून बेंगलोर येथे आपल्या बायको मुलांसोबत राहतो. त्याने स्वतःचं लग्न जमवलं. मी त्याच्या घरी 6 वर्ष मोलकरणीसारखी राहिले. अगदीच सहन झालं नाही म्हणून आमच्या घरी परत आले. आता आमचा संबंध नाही. नवऱ्याचं पेन्शन मला पुरतं. पण हे पैसे माझ्या नवऱ्याच्या कष्टाने कमवलेले होते. तो नोकरीनंतर शिकवण्या करीत असे व दर महिन्याला मी ते पैसे खात्यात भरत होते. मी परत आल्यावर मला मी भरलेल्या पैशाची आठवण झाली. मी गेली 3 वर्ष बँकेत खेपा घालत आहे. कोणीही माझं म्हणणं ऐकून घेत नाही व मला वेड्यात काढलं. तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला आणि मी घर धुंडाळलं. तेव्हा जुन्या हिशोबाच्या वहीत मला ह्या पावत्या मिळाल्या. आता माझे पैसे मला मिळवून द्या. मी तिला स्पष्ट सांगितलं, मला 15 दिवसाची मुदत हवी. मला प्रथम त्या शहा नावाच्या इसमाला शोधायला लागेल. नंतर त्याने 10 वर्षानंतर तुझे पैसे परत दिले तर बरंच आहे. कुलकर्णीबाईंनी डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे बघितलं व हात जोडून मला म्हणाली, मॅडम काहीतरी करा. मी तुमच्याकडे खूप आशेने आले आहे. माझ्या रोजच्या कामात मला एक नवीन काम मागे लागलं. मी शहाच्या पत्त्यावर दहिसरला माणूस पाठवला. शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवली येथे राहायला गेली होती. माझ्या मनात आलं, दहिसर येथून हा माणूस मुलुंडला बँकेत का येत असावा? शोधा म्हणजे सापडेल या युक्तीप्रमाणे त्याचं ऑफिस मुलुंड येथे आहे हे समजले. माहिती काढली असता तो माणूस मुलुंड येथील ऑफिसात मोठ्या हुद्द्यावर आहे व तो काही महिन्यात रिटायर होणार आहे असे समजले. आता मात्र मला लवकरात लवकर स्वतःच शहाची भेट घ्यावी लागणार होती. मी एकदा दुपारी लंच टाईममध्ये त्याच्या ऑफिसात गेले. रिसेप्शनिस्टला मी बँकेतून आले आहे असे सांगून शहांची भेट वेळ मागितली. शहांनी 4 दिवसांनी मला संध्याकाळी 6 वाजताची वेळ दिली. त्यांना भेटणार कधी व मी मुलुंडहून मालाडला माझ्या घरी पोहोचणार कधी हा विचार माझ्या मनात आला. 4 दिवसांनी गुरुवारी मी त्यांना भेटायला गेले. मला बघितल्यावर ते म्हणाले, मी तुमच्या बँकेतील खाते कधीच बंद केले आहे. मला तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिला. मी त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशोरे ओढले. बरं झालं मी असल्या बँकेतील खातं बंद केलं असे देखील ते म्हणाले. त्यांनी दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट अमान्य केली. ते म्हणाले, माझ्या खात्यात लाखोनी रुपये पडून असतात. ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हात देखील लावत नाही. माझा पिऊन पासबुक भरून आणून माझ्या खणात ठेवतो. माझे एकच खाते नाही तर माझी वेगवेगळ्या बँकेत 4 खाती आहेत. आमचे किराणा मालाचे दुकान आम्ही भाड्याने चालवायला दिले आहे. त्याचे पैसे कोणी इथे भरत असेल. मी पैशाचा व्यवहार फारसे बघत नाही. 10 वर्षापूर्वी माझ्या CAने सुद्धा ह्या छोट्या रकमावर आक्षेप घेतला नाही. मला कसं समजणार हे पैसे माझे नाहीत ते? ही संपूर्ण बँकेची चूक आहे. मी सुद्धा मुरलेली होते. मी त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट घेऊन गेले होते. मी त्यांना कुलकर्णीबाईंनी दिलेल्या पैसे भरलेल्या पावत्याची झेरॉक्स कॉपी त्यांना दाखवली. त्या बाईचे आणि तिच्या सद्य परिस्थितीचे वर्णन केले व तुमच्या सदसद विवेक बुद्धीला पटेल तेच करा असे सांगून 7 वाजता त्यांच्या ऑफिसातून निघाले. घरी जाताना माझ्या डोळ्यासमोर कुलकर्णीबाईचा चेहरा उभा राहिला. पैपे साठून चुकीचा खाता नंबर घालणारी ती बाई दोषी की भरमसाठ पैसे मिळून
देखील फारशी व्यवहारी वृत्ती नसलेले बँकेचे खाते न तपासणारे हे शहा दोषी, की 10 वर्षापूर्वीच्या चुका करणारे बँक कर्मचारी व ऑफिसर दोषी. दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला शहांना भेटल्याचे सांगितले. पुढे काय करायचे ते नंतर बघू म्हणून फोन ठेवून दिला. 15 दिवसांनी दिवाळी होती. बँकेने कार लोनसाठी नवीन ड्राईव्ह काढली होती. कमी इंटरेस्ट रेट ठेवून नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेश होता. कमीत कमी 5 कार आणि 50 लाख रुपयाचे लोन डिस्बर्स करावे असे बँकेने फरमान काढले होते. बँकभर लोनचे पोस्टर लावले होते. दारातच कार लोनच्या जाहिरातीचे स्टँडही होता. मी 6 कारसाठी लोन दिले, पण लोनची रक्कम 45 लाख होती. मी सुद्धा खूप धावपळ होते. एक 5 लाखाचं लोन डिस्बर्स केलं की माझं टार्गेट होणार होतं. अजून 2 दिवस माझ्या हातात होते. या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला. बँकेचं शटर बंद केलं व आम्ही सगळे डब्बा खायला बसलो. तेवढ्यात गुरखा सांगायला आला, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे. गाडीत बसला आहे. मी डब्बा बंद केला आणि त्या इसमास आत पाठवायला सांगितले. 2 माणसांनी त्या इसमास उचलून आणून माझ्या समोरच्या खुर्चीत बसवले. त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती. ते नुसतेच लोंबकळत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं, पाय नाही तर घातलेल्या पॅन्टचे पाय लोंबकळत होते. त्या माणसाला पायच नव्हते. ते दुसरे तिसरे कोणी नसून शहा होते. त्या दिवशी तर मला त्यांना पाय नाहीत हे समजलं नव्हतंच. मी त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी चहा मागवला. मला काय बोलावं ते क्षणभर सुचलंच नाही. ते का बरं आले असतील ह्याचा मी विचार करू लागले. त्यांनी खिशातून 1,75,000चा चेक काढून दिला. खात्यातील 1,25,000 आणि 10 वर्षाचं त्यांनी पैसे वापरले त्याचं मूल्य म्हणून 50,000. चेक सीमा कुलकर्णीच्या नावाने होता. शहा म्हणाले, आजच रिटायर झालो. काल रात्री मला झोप आली नाही. अनावधानाने का होईना मी 10 वर्ष कोणाचे तरी पैसे वापरले. ह्याचे मला वाईट वाटले. तुम्ही बाईचे केलेले वर्णन ऐकून तिला पैशाची किती निकड असेल आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत. हा चेक तुम्ही तिला द्या. त्यांचे पाय ॲक्सिडेंटमध्ये कापावे लागले असे त्यांनी सांगितले. चहा पिताना ते ब्रँचमधील पोस्टर निहाळत होते. ही माझी गाडी ऑफिसची आहे. मी 10 लाखाची नवीन गाडी बुक केली आहे. नोकरीत असतो तर तुमच्याकडून लोन घेतलं असतं असे ते म्हणाले. मी म्हणाले, तुम्ही 10 लाखाचं फिक्स डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं तर मी 10 लाखाचं लोन तुम्हाला स्पेशल केस म्हणून सँक्शन करून देईल. तुम्ही ते लोन 3 वर्षात फेडा. तुमची रिसीट बँकेमध्ये सिक्युरिटी म्हणून राहील. शहा लगेच तयार झाले. सगळ्या फॉर्मॅलिटी पटापटा झाल्या. माझे 5 कार व 50 लाख रुपये लोन हे टार्गेट देखील पूर्ण झाले. शहांचे नवीन खाते उघडून घेतले. शहासारख्या निर्मळ मनाच्या माणसाची ओळख झाली. दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला बोलावून घेतले. तिच्या हातात मी 1,75,000चा चेक ठेवला. तिला झालेला आनंद वर्णनातील होता. आज ती आनंदाने रडत होती. तिचे डॉर्मंट झालेले खाते मी सगळ्या फॉर्मॅलिटी करून पूर्ण नॉर्मल केले, जेणेकरून ती चेक तिच्या खात्यात भरू शकणार होती. 2 दिवसाने दिवाळी होती. ब्रँच कंदील लावून व दिव्यांची रोषणाई करून सजवली. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळेजण नटून थटून ब्रँचमध्ये आलो होतो. सालाबादप्रमाणे ग्राहक मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू आणून देत होते. साधारण 12 वाजता कुलकर्णीबाई आली. आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाचे फूल होते. गळ्यात मोत्याची माळ होती. छान प्रसन्न दिसत होती. मला म्हणाली, मुलाकडून आल्यापासून 3 वर्षांनी माझ्या घरी तुमच्यामुळे दिवाळी साजरी झाली. हे घ्या,
बक्षीस म्हणून तिने एक छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात दिली आणि आली तशी ती निघून गेली. मी ती भेटवस्तू बाजूला ठेवून दिली. निघताना सगळ्या भेटवस्तू तशा ठेवून कुलकर्णीबाईंनी दिलेली भेटवस्तू मी घरी घेऊन गेले. घरी जाऊन वरील पेपर काढल्यावर आतमध्ये पितळेचा छोटासा पेटेघाटी डब्बा होता. त्यात 5 बेसनाचे लाडू होते. आत एक चिठ्ठी होती. माझी दिवाळी आनंदी केल्याबद्दल प्रेमपूर्वक भेट. आता डोळ्यात पाणी यायची वेळ माझी होती. मला आत्तापर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती. माझं आणि कुलकर्णीबाईचं आणि माझं आणि शहाचं व्यवहारापलीकडचं नातं निर्माण झालं होतं. श्रोत्यांनो, कशी वाटली ही गोष्ट? अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.